नमस्कार. खूप दिवसांनंतर आपलं जे काही YouTube चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे, तो म्हणजे काय सिनेमॅटिक वेडिंग सेक्शन त्याचबरोबर रेग्युलर डिझाइन आपली एक छान प्रकारे. ओके. ह्याच्यावरती आपण व्हिडिओ फायनली आणला आहे. बऱ्याच जणांचे मेसेज येतात, ते व्हिडिओ कधी येणार? थोडासा लेट झाला आपल्याला YouTubeवरती व्हिडिओ आणण्यासाठी. मान्य आहे मला. कशामुळे झाला? कारण की थोडं जे काही आपले सेकंड बॅच आहे, ती आपली चालू असल्यामुळे त्याचबरोबर मी काही दिवसांमध्ये मोबाईलचा क्लास लॉन्च करणार आहे. त्याचबरोबर ऑर्डर्स ह्या काही गोष्टी मिळून मला थोडासा वेळ मिळत नव्हता. त्याच्यामुळे आपल्या YouTubeवरती व्हिडिओ आणण्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम येत होता. ओके. तर फायनली आता आपण आपल्या YouTube चॅनलवरती एक व्हिडिओ आणलेला आहे. त्याचबरोबर ते आता सध्या ट्रेंड कोणता आहे तो म्हणजे आता आपले जे काही ऑर्डर्स असतात जास्त करून उन्हाळ्यामध्ये वेडिंगच्या असतात. त्याच्यासाठी मी 2 खतरनाक लेव्हलच्या छान प्रकारच्या डिझाइन घेऊन आलेलो आहो. ओके. त्यामध्ये तुम्हाला पी-एच-डी त्याचबरोबर पी-एल-पी दोन्ही फोल्डर मिळून जातील डिस्क्रिप्शनमध्ये. पी-एल-पीची वेगळी लिंक असेल, त्याचबरोबर पी-एच-डीची वेगळी असेल. ओके. डाउनलोड झाल्यानंतर आता पाहू शकता, जे काही आपण डाउनलोड सेक्शनमध्ये येतो, तेव्हा तुम्हाला एक अशी आर-ए-आर फाईल म्हणजे झिप फाईल असते, ती तुम्हाला मिळून जाईल. त्याला राइट क्लिक करून तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. एक्स्ट्रॅक्ट हिअर. इथं तुमचा जो काही पासवर्ड आहे, तो तुम्ही इथं पासवर्ड पेस्ट करा. म्हणजे किंवा कॉपी करा किंवा पेस्ट करा किंवा टाइप करा. आता मी माझा पासवर्ड इथं पेस्ट करून घेतो. ओके. ते पासवर्ड तुम्हाला कुठं मिळेल? आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार नाही. व्हिडिओमध्ये मिळून जाईल. ओके. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. जास्त लेंदी व्हिडिओ करत नाही. छोटाच करतो, पण पूर्ण पाहायचा आहे. ओके. आता हे तुम्हाला स्क्रीन ब्लर दिसत असेल, कारण की माझा पासवर्ड इथं शो दिसतो. म्हणजे मी हाईड करण्यासाठी स्क्रीन ब्लर केली. ओके. पासवर्ड टाकून घेतो आणि ओके करतो. जे काही तुमचं फोल्डर आहे, ते इथे एक्स्ट्रॅक्ट होईल. त्यानं डबल टॅप करून तुम्हाला असे 2 फोल्डर दिसतील. तर एका फोल्डरमध्ये तुम्हाला सगळं मटेरियल त्याचबरोबर त्याची पी-एच-डी फाईल. सेम तसं दुसरं ह्याच्यात जर गेलात, तर त्याचे तुम्हाला मटेरियल त्याचबरोबर त्याची पी-एच-डी फाईल अशा गोष्टी मिळून जातील. ओके. मोबाईलमध्ये तसंच आहे. त्याचबरोबर आता चला डायरेक्टली आपल्या याच्यावरती येऊयात. ओके. डिझाइनवरती. आता आपण पहिली डिझाइन पाहणार आहोत, ते म्हणजे काय बघा, सुरुवातीला बॅकग्राऊंड. तुम्हाला छानरित्या क्लिअर बॅकग्राऊंड दिसत असेल. हे बॅकग्राऊंड कुठनं उचललंय का? नाहीये. हे बॅकग्राऊंड स्वतः क्रिएट केलंय. कसं क्रिएट केलंय? सॉलिड कलर घेऊन त्याच्यावरती टेक्स्चर मारून थोडासा ग्लो आणलाय. ओके. त्याचबरोबर एक मी पी घेतला आणि शेप ॲड केला. ओके. हा शेप पण तसाच क्रिएट केलाय. बाहेरनं म्हणजे पी सारखं जे काय आपलं इलस्ट्रेटरमधनं सगळ्या गोष्टी घेऊन हे पी केलेलं आहे. ओके. चला. त्याचबरोबर आता याच्यावरती एक थोडासा मोर घेतलाय. त्याला आपण याच्यामध्ये क्लिपिंग ऑफ मास्क केलाय. ओके. म्हणजे आता एक मर्ज केल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल. याच्या एक वेगवेगळ्या प्रोसेस असतात. ओके. त्याचबरोबर आता आपण कपलचा फोटो ॲड केलाय. त्यानंतर गणपतीचा आहे. गणपतीचं पूर्ण हे ग्रुप तुम्हाला मिळून जाईल. आता पाहू शकता यांना खालनं थोडासा आपण जे काय आहे फॉग मारलेला आहे. ओके. त्याचबरोबर लाईन्स त्याचबरोबर सगळ्या गोष्टी आता पाहू शकता अशा. याच्यामध्ये तुम्हाला सगळं एडिटेबल दिसेल. पाहू शकता. या सर्व गोष्टी तुम्ही अशा एडिटेबल आहेत. तुम्ही याच्यामध्ये काही चेंजेस करू शकता. तुम्हाला जे पाहिजे आता ही कॅलिग्राफी छानरित्या आहे. पाहू शकता. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये प्रॉपरली आहेत. जास्त वेळ घेत नाही तुमचा, फक्त पाहून घ्या. याच्यामध्ये नवीन शेप ॲड केलेत. त्याचबरोबर हे असं सूर्य सदामंगल ॲड केलंय. तुम्ही तिथं दुसरं काय ॲड करू शकता. कळस ॲड केला आहे. त्याचबरोबर इथं खाली टेक्स्ट ॲड केलंय. हे असं कुंकू आणि हळदीचं. त्याचबरोबर फायनली लाईट ॲड केला आहे. त्यानंतर डायरेक्ट ओके. फायनल आपला लोगो ॲड. ओके. ही एक डिझाइन झाली. त्याच्यामध्ये तुम्ही काही चेंजेस करू शकता. एडिटेबल दिलेली आहे. त्याचबरोबर सिनेमॅटिकची पाहून घेऊयात. जास्त तुमचा मी सुरुवातीलाच सांगितलं जास्त वेळ घेत नाही. आता बघा, ही सिनेमॅटिक डिझाइन आहे. आता याच्यामध्ये हे फोटो, फोटो मॅच कसा केला? त्याचं मॅनिप्युलेशन म्हणतात. ओके. सिनेमॅटिक डिझाइनमध्ये इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे काय मॅनिप्युलेशन. मॅनिप्युलेशन कसं करायचं त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ असतो. म्हणजे स्पेशल एक लागतो त्याच्यासाठी. त्या सगळ्या गोष्टी आपल्या क्लासमध्ये शिकवल्या जातात. ओके. आता आपल्या पीसीचा सेकंड बॅच लॉन्च झालेली आहे म्हणजे चालू आहे. ओके. अर्धी झालेली आहे. त्याचबरोबर आता थर्ड बॅचचे ॲडमिशन आपले ओपन आहेत. म्हणजे जे कोणी इच्छुक असतील त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करा. डिटेलमध्ये आपण सर्व गोष्टी बोलूयात. ओके. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर क्लासबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला आमच्या हेल्पलाईन नंबरने तुम्हाला मिळतील. ओके. चला. त्यानंतर अशा सगळ्या लाईट्स वगैरे याला मॅनिप्युलेशन म्हणतात. ओके. हळू तुम्ही जर बघायला गेलात वर, तुम्हाला या सगळ्या गोष्टी मॅच. आता हे मी मर्ज केलेल्या आहेत. ओके. जेणेकरून आपले पी लहान होईल. त्या सगळ्या गोष्टी हे शॅडो मारलेले त्याचबरोबर हे ब्लेंडिंग्स मोड त्याला खाली शेपला हे करून मर्ज करून ब्लेंड
हे केलेले आहेत. त्याचबरोबर कॅलिग्राफी, टेक्स्ट आता पाहू शकता फायनल हे लाईट्स ॲड केल्यावरती आणि त्याच्यावरती हे आता बघा याला मॅनिप्युलेशन मी एक ठेवलेलं आहे. पाहू शकता. त्याला मॅच करण्यासाठी अशा गोष्टी असतात. ओके. त्या सगळ्या गोष्टी आहेत. आता ही झाली आपली सिनेमॅटिक डिझाइन. आता ह्या दोन्ही डिझाइनमध्ये तुम्ही एडिटेबल करू शकता. काय चेंजेस करायचे ते तुम्ही चेंजेस करू शकता. फोटो चेंज करू शकता आणि क्लायंटला चांगले पर्चेस करू शकता पैसे. ओके. डिझाइनचे. तर काही कुणाला अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. डिझाइन कशा वाटल्या, त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला, तेही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि जसं की मी सांगितल्याप्रमाणे जो कोणी इच्छुक असेल त्यांनीच कॉल करा. विनाकारण कोणीही डाउट म्हणजे पी-एल-पी, पी-एच-डीच्या पासवर्डसाठी कॉल करू नका. ओके. नवीन-नवीन अशाच व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद.